नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शुभचिंतक भाऊसाहेब पवार आपल्या सर्वांचं कृषीटेकमध्ये मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, मी आज पुणे जिल्ह्यातील सावरगाव या ठिकाणी असून महाराष्ट्र राज्य जांभूळ महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी तोडकर यांच्या जांभूळ बागेमध्ये आहे. राजेंद्रजी तोडकर साहेब गेली सातत्याने 20 ते 25 वर्षापासून अशी ते उच्च प्रतीचा माल पिकवत असून एक्सपोर्टमध्ये काम करीत आहेत. आणि ही सर्व माहिती देण्यासाठी आज आपण त्यांच्या बागेमध्ये या ठिकाणी आलेलो आहे. नमस्कार तोडकर साहेब. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या दर्शक शेतकरी बंधूंना माहिती द्या की ही जांभूळ कोणती व्हरायटी आहे, लागवड किती बाय कितीवर आहे आणि किती वर्षी झाड आहे. ही जी जांभूळ व्हरायटी आहे ती कोकण बहाडोली म्हणून जी व्हरायटी आहे ती आहे. ह्या जी लागवड आहे ती 25 बाय 25 फुटावर झिगझॅग पद्धतीने केलेली आहे. आणि साधारणतः एक 2000 साली लागवड केलेली आहे या झाडाची. म्हणजे आज त्याला 26 वर्ष होत आलेली आहे. आता जांभूळ शेती करत असताना अतिशय कमी खर्चाची शेती म्हणून शेतकरी याकडे पाहत आहे. तर ह्यामध्ये काय फायदे आणि काय तोटे आहेत का जांभूळ शेतीमध्ये तुमच्या? हो, आहेत ना. कमी खर्चाची आपण जे म्हणतो तर तशी कमी खर्चाची आहे, पण ज्यावेळेला बाग म्हणून ती उभी राहते त्यावेळेला त्याला सर्व नियोजन करावं लागतं. खत, औषधं, फवारणी, पॅकिंग खर्च, म्हणजे सगळ्यात अवघड म्हणजे काढणीचं जे आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात म्हणजे फळं येतात ते मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणजे नाजूक फळ असल्यामुळे ते वेळेवर काढणी करणं, फळ काढणं आणि त्याची वाहतूक करणं खूप अवघड काम असतं. वाहतूक करणं अवघड असतं आणि ते अत्यंत वेळेत काढावं लागतं. आता ह्या बागेचं हार्वेस्टिंग साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी संपलेलं आहे. बाग आता विश्रांती काळामध्ये आहे. तर विश्रांती काळातलं ह्याचं नियोजन आता बेसल डोस असेल तर ते काय लावताय तुम्ही? बेसल डोस मध्ये शेणखत, कृषीटेकचं संवर्धन आणि इतर जे रासायनिक खतं आहेत ती रासायनिक खतांमध्ये 10-26-26 हे मिक्स करून टाकतो. नंतर जे आपले मायक्रोन्यूट्रिएंट असतात ती काही जमिनीमधून देतो, काही फवारणीमधून देत असतो. साधारणतः 052-34 आणि बोरॉन हे फवारणीमधून देतो. म्हणजे अनावश्यक वाढ थांबवण्यासाठी आणि काडी मॅच्युअर होण्यासाठी देत असतो. आणि शेतकरी बंधूंनो, झाडाची अनावश्यक व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवण्यासाठी किंवा अनवॉन्टेड ग्रोथ थांबवण्यासाठी त्यांनी 052-34 3 ग्रॅम प्रति लिटर आणि त्याच्यामध्ये कृषीटेकचं बोरोक्रॉप नावाने जे उपलब्ध आहे ते 1 ग्रॅम अशा प्रकारे फवारणी घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मॅक्वेराचा वगैरे तुम्ही वापर केलाय का? हो, जर ज्या वेळेला जास्त म्हणजे असं आपल्याला वाटतं की शेंडा जास्त चालतो तर त्यावेळेला 1-2 वेळा मॅक्वेराचा आपण त्याच्यात घेतो. आणि संवर्धन एका झाडाला किती किलो वापरताय? साधारणतः 5 ते 10 किलो एका वेळेला एका झाडाला वापरतो. आणि किती वर्षापासून तुम्ही संवर्धनचा वापर करताय? साधारणतः 10-1 वर्षापासून संवर्धनचा वापर करत आहे. संवर्धनच्या या खताविषयी तुम्ही गेले 10 वर्ष वापरताय, तर ह्या खताविषयी तुमचे अनुभव काय? तुमच्या उत्पादनामध्ये वाढ झाली का? रोग आणि किडीचं प्रमाण कमी झालंय का? झाडं निरोगी आणि हेल्दी आहेत का? हो, आहेत ना. झाडं निरोगी. मी म्हणजे त्याला जे संवर्धन आहे ना ते आपले जे रासायनिक खत आहेत त्यांच्यामध्ये मिक्स करण्यासाठी म्हणजे मिक्स करून वापरतो. त्याच्यामुळं झाडं पण निरोगी राहतात, वाढ पण व्यवस्थित होते, अनावश्यक पण वाढ होत नाही. आता गेले 15 मे पासून सतत रिमझिम पाऊस पडतोय, त्यामुळे पानावर सतत पाणी साचून राहिल्यामुळे काही ठिकाणी पानावर तांबेरा रोग दिसून येतोय. तर तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी आपण कोणती फवारणी वगैरे घेताय काय? तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी आपले जे बोरोडेक्स आहे ना, लिक्विड बोरोडेक्स फवारतो. परत डाउनिफॉस म्हणून एक येतं कृषीटेकचं ते फवारतो. COC फवारतो. आणि COC बरोबर हे पण फवारतो आपण काय. तर शेतकरी बंधूंनो, तांबेरा रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी या ठिकाणी डाउनिफॉस ज्याच्यामध्ये पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक 70% आहे आणि त्याच्यासोबत Z78 वगैरे घेऊ शकताय आपण, M45 घेऊ शकताय, कोमानियल, अँट्राकॉल, ब्ल्यू कॉपर ही जे कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे ते डाउनिफॉस सोबत जर आपण घेतले तर चांगल्या प्रकारे करपा आणि तांबेरा या रोगाचं चांगल्या प्रकारे नियंत्रण ते होत आहे. त्यासोबत आपण लिक्विड बोर्डेक्सचा सुद्धा विश्रांती काळात वापर करणं खूप गरजेचं आहे. तर नंतर जे फ्लॉवरिंगची अवस्था येते त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या थ्रिप्स असते, रसशोषक किडी येतात, त्यावेळी आपल्याला जैविक कीटकनाशके वापरणं खूप महत्त्वाचं आहे, कारण मधमाशीला त्रास नाही झाला पाहिजे. तर अशी जैविक कीटकनाशके कोणती वापरताय? थ्रिप्स आणि इतर ज्या किडी येतात जे रस शोषणाऱ्या किंवा आळे खाणाऱ्या त्यासाठी फ्लॉवरिंग स्टेजमध्ये इकोसाईड, नो थ्रिप्स, निमिसाईड ही जी औषधं आहेत जैविक मधली त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. नंतर सेटिंग नंतर महत्वाचा टप्पा येतो म्हणजे मालाची फुगवण आहे, किपिंग क्वालिटी आहे, लस्टर आहे, शायनिंग आहे, त्यासाठी आपण काय करताय?
आता सेटिंग मध्ये साधारणतः ग्रोस्टीन हा. आणि केजी म्हणून ते जिब्रालिक ऍसिड हो, वापर हो. करतो. हम्म. त्याच्यानंतर फुगवणीसाठी साधारणतः सायझर आणि सायझर बरोबर आपले जे आहेत केशोनाइट म्हणून येतं, केशोनाइट. केशोनाइट आणि कलर येण्यासाठी कलर ब्रिक्स म्हणून येतं. ते अशी 2-3 औषधे वापरतो. ही सर्व औषधे तुम्ही वापरताय. समजा तुम्ही झाडाचा पाण्याचा पीएच बॅलन्स करणं किंवा TDS रिड्यूस करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. किंवा जांभळाचं पान हे अतिशय वरून मेनचट आहे, म्हणजे आळूच्या पानासारखं आहे. सहजासहजी पेनिट्रेशन होत नाही, स्प्रेडिंग होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही औषधाची इफिशियन्सी वाढवण्यासाठी, पेनिट्रेशनसाठी, स्प्रेडिंगसाठी कोणतं औषध स्टिकर वापरताय? जांभळाला तर वर्षभर स्टिकर हे वापरणं गरजेचं असतं. त्याच्यात म्हणजे न्यूट्रास्प्रेड म्हणून जे येतं कृषीटेकचं, तर ते वापरत असतो. म्हणजे ते त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत आणि कम्पॅरेटिव्ह किंमत पण त्याची कमी आहे बाकीच्या जे स्प्रेडरपेक्षा. आता तुम्ही गेली सतत 15 ते 20 वर्षापासून कृषीटेकची विविध उत्पादने वापरताय. त्या उत्पादनाविषयी आपला अनुभव काय सांगताल? अनुभव काय, कृषीटेकची जे उत्पादन आहे ती साधारणतः म्हणजे नैसर्गिक जास्त उत्पादन आहे. त्याच्यामुळे जे आपण ज्याला केमिकलचे जे त्रास होतात किंवा लोकांना, तर ते कमीत कमी होतात आणि रिझल्ट पण येतात. सर्व प्रोडक्ट पर्यावरणाला पूरक आहेत, रेशिड्यू फ्री आहेत. तुम्ही त्यामुळे तुमचा माल सुद्धा सगळ्यापेक्षा 4 रुपये चांगल्या दराने जातोय, रेशिड्यू फ्री असल्यामुळे, ऑर्गॅनिक असल्यामुळे. बरोबर आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही इथं जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय आवाहन करताल? आव्हान करायचं म्हणजे बहुत जास्तीत जास्त नैसर्गिक जे उत्पादन आहेत तर ती वापरावीत. आता त्यातल्या त्यात आपल्या कृषीटेक बरेच दिवसापासून म्हणजे बुरशीनाशक आहेत, कीटकनाशक पण आहेत आणि त्याच्याबरोबर आता त्यांच्याकडे संजीव म्हणजे केजी, केशोनाइट, सायझर आणि त्यांच्या सगळ्यात जे जुनं जे प्रोडक्ट आहेत वृद्धी, तर ते ही जे वापर केला तर चांगला फायदा होतो. तर शेतकरी बंधूंनो, हे होते जांभूळ महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र तोडकर यांनी अतिशय सविस्तरपणे जांभळाची माहिती दिलेली आहे. आपल्याला अजून जांभळाबाबत काही माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. खाली आपणास एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरही आपण संपर्क करू शकता. धन्यवाद तोडकर साहेब. धन्यवाद.